पुण्यात माजी मंत्री शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते तानाजी सावंत यांचा मुलगा गिरीराज सावंत यांना भाजपकडून उमेदवारी मागितल्याची चर्चा सुरू आहे। गिरीराज सावंत यांनी मात्र महायुती म्हणूनच निवडणूक लढवणार असल्याची प्रतिक्रिया दिली आहे। भाजप कार्यालयासमोर सावंत यांची गाडी उमेदवारी अर्ज घेण्यादिवशी आल्यानं मोठी चर्चा सुरू झाली होती। मात्र आमच्या संस्थेत 14,000 कर्मचारी आहेत, वेगवेगळ्या गाड्या कोणीही वापरतात असं म्हणत या सगळ्या चर्चा गिरीराज सावंत यांनी फेटाळून लावल्या आहेत। महापालिकेच्या निवडणुकीचे सर्वच पक्ष तयारी करतात। त्या अगोदर विविध विकास कामाचं सुद्धा उद्घाटन होते। पुण्यात माजी मंत्री तानाजी सावंत यांचे चिरंजीव गिरीराज सावंत यांच्या संकल्पनेतून यांच्या कार्यसिद्धी फाउंडेशनकडून जे आहे ते असे शिलालेख जे आहेत त्याची उभारणी करण्यात आलेली आहे आणि आज या सगळ्यांचा जो आहे तो उद्घाटन सोहळा सुद्धा संपन्न होणार आहे। आपल्यासोबत स्वतः गिरीराज सावंत आहेत। काय नेमकी संकल्पना आहे? कोट्यावधी रुपये तुम्ही या प्रभागात काम करताय, कार्यसिद्धी फाउंडेशन काम करते, नेमकी या मागची संकल्पना काय? साधारणतः आपण बघितलं असेल, साधारणतः पुण्यनगरीचा दक्षिण भाग आहे आणि दक्षिण भागामध्ये हे शेजारी जे आहे ते कात्रज दूध डेअरी आहे। दूध डेअरीची ही तशी बघायला गेलं तर वॉल आहे। पुणे महानगरपालिकेच्या वतीने आणि नामदार प्राध्यापक डॉक्टर तानाजीराव सावंत साहेबांच्या वतीने त्या ठिकाणी आम्ही मागच्या वर्षी त्याला बजेट टाकलं। गेल्या काही दिवसापासून तुम्ही या फाउंडेशनच्या माध्यमातून काम करताय, या भागात सातत्याने लोकांशी संपर्क साधताय, त्यामुळे अशी एक चर्चा आहे की पुणे महानगरपालिकेची निवडणूक तुम्ही लढवू इच्छित आहात। तसा काही विचार आता सुरू झाला आहे की राजकीय वारसा घरात असताना आपण ही सुरुवात करावी? नाही, मी सांगितलं ना, हा विचार धरून आम्ही त्या ठिकाणी काम करायला सुरुवात नव्हती केली। 5 वर्षाचा काळ म्हणजे साधारणतः कोविड आल्यापासून 2018-19 पासून आम्ही त्या ठिकाणी काम करतोय आणि त्याला अनुसरून साधारणतः या भागामध्ये अनेक प्रकारची विकास कामं असेल, सामाजिक कामं असेल, आम्ही ज्याला जिथं मदत लागेल जेवढं आम्ही मदत करू शकतो तो करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला। आणि राजकारणात येण्याचा विषय जर तुम्ही विचारलात तर या विकास कामांच्या भरोश्यावर किंवा जे आजपर्यंत सामाजिक एकोपा जोपासण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही प्रयत्न केला आहे त्यात जनता ठरवत असतील, जनता ठरवेल तसं योग्य निर्णय घेतला जाईल। तुम्ही मग जर जनतेने ठरवलं तर महायुती म्हणून लढणार आहात का? कारण मध्यंतरी तुमची एक गाडी जी आहे ते काल इच्छुक उमेदवार भाजपाच्या तिथं दिसली, त्याच्यानंतर खरं तुमची चर्चा सुरू झाली। तुमचं काम खरं तर 5 वर्षापासून सुरू आहे, मात्र ही चर्चा त्या गाडीपासून सुरू झाली की खरंच इच्छुक आहात का? तुमचं काय मत आहे सगळ्याविषयी जी चर्चा सुरू आहे? ही चर्चा साधारणतः आता बघा, आमच्याकडे संस्थेमध्ये 10,000 ते 12,000 लोक काम करतात आणि प्रत्येकाच्या गाडीवर GSPM नाव त्या ठिकाणी लोकांनी लिहिलेलं आहे।